मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909 द्वारे _ केल्या. 1. मॉर्ले मिंटो सुधारणा. 2. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा. 3. भारतीय शिक्षण सुधारणा. 4. भारतीय नागरी सेवा सुधारणा. उत्तर आणि स्पष्टीकरण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1. मॉर्ले मिंटो सुधारणा. स्पष्टीकरण. मॉर्ले मिंटो सुधारणा, मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स, इंडियन काउन्सिल्स 1909, इंडियन काउन्सिल्स ॲक्ट ऑफ 1909 म्हणून ओळखल्या जातात. या सुधारणा तत्कालीन व्हायसरॉय लॉर्ड मिंटो आणि भारत सचिव लॉर्ड मॉर्ले यांच्या नावावरून ठेवण्यात आल्या होत्या. या सुधारणांचा मुख्य उद्देश मवाळ मॉडरेट्स गटाला खुश करून त्यांच्यामध्ये फूट पाडणे आणि मुस्लिम लीगला, ऑल इंडिया मुस्लिम लीग, स्वतंत्र मतदारसंघ, सेपरेट इलेक्टोरेट्स देऊन त्यांचे समर्थन मिळवणे हा होता. या कायद्याने प्रथमच मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली, ज्यामुळे जातीयवादाला कायदेशीर मान्यता मिळाली. इतर पर्याय. 2. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा. या सुधारणा भारत सरकार अधिनियम 1919, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 म्हणून ओळखल्या जातात. 3. भारतीय शिक्षण सुधारणा. 4. भारतीय नागरी सेवा सुधारणा. या 1909च्या कायद्याचा भाग नव्हत्या.